Hello, good morning class SYBA. Today we are going to see the Chrysanthemum by John Steinbeck. In our last lecture, we already see the plot of the chrysanthemums, and today we are just going to discuss the symbolism and the characters in the chrysanthemums. So first, I am going to tell you Eliza Allen. We already know she is the protagonist. The story is ती around her. तिच्या सगळ्या भोवती ही स्टोरी जाते. Who is she? A 35-year-old woman who lives on the ranch just across the Salinas River with her husband, Henry. Eliza is described as having a lean and strong face, eyes as clear as water, and when wearing her gardening costume, she looks like she had a blocked and heavy figure. Eliza usually spent her time in the garden tending her chrysanthemums. Second character is Henry Allen, Eliza's husband, who lives on the ranch with her. He loves Eliza's passion for the gardening but cannot see to understand why she never uses her gift anything else besides chrysanthemums. And the third is the man, a traveling mender who arrives on the road in the wagon that has a canvas painted with the words pot, span, knives, scissors, lawn mowers fixed on it. The man is not given a formal name throughout the story. Yes, we already see that he is only the repairman or salesman who always want to convince Alice. He even don't care to her emotion. तिने एवढ्या लाडाने त्याला ते फुलं दिली होते जे ती चिल्ड्रनसारखी वाढवत होती. ही जस्ट थ्रो आउट आणि त्याने काय केलं, पॉट जो होता तो मात्र ठेवून घेतला. सो आय एम गोइंग टू टेल यू दिस नाव द सिम्बॉलिझम्स. So here are the dialogues between Eliza and repairman, and you are going to read it. So I am going to tell you first symbol is the cloth. Now let's see, when the first we meet the Eliza, she is an intelligent woman, but her clothes, she wearing the masculine clothes, and it was like a okay, she is working in the fields and garden. ती तिथं काम करत होती गार्डन आणि फुलं लावायची, त्यामुळे तिने त्या प्रकारचा घेतला होता जो ढगळा होता, मॅस्क्युलिन होता, आणि तिने ते ॲप्रन लावले होते. तिच्यावर खूप सारे पॉकेट्स होते ज्याच्यात ती तिच्या वस्तू लाईक अ सीझर, ग्लोव्ज, हँडकीम. आणि आपली जशी स्टोरी आपण वाचत गेलो किंवा पाहत गेलो तेव्हा आपल्याला काय समजलं की तिने प्रत्येक वेळेस त्या यूज केलेला आहे तिच्या कपड्यांचा. ती काय करायची, सीझर घ्यायची, पॉकेटमध्ये ठेवायची, ग्लोव्ज काढायची, ती पॉकेटमध्ये ठेवायची. त्याच्यानंतर तिच्यामध्ये आणि तिची फिगर जी होती ती म्हणजे ती एक मोठी बाई वाटायची. शी म्हणजे स्ट्रॉंग वाटायची पण हेवियर वाटायची. जी तशी नव्हती, शी इज अ नॉर्मल आणि त्याच्यानंतर नॉर्मल वुमन ऑफ 35 जी शेतामध्ये काम करायची, काटक होती, स्ट्रॉंग होती. आता त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहू गोष्टीच्या एंडला, जेव्हा ती टिंकरमॅनची त्या भेटते त्या मॅनची, आणि त्याच्यानंतर ती काय करते, अख्खा सेल्स पर्सन झाल्यानंतर ती त्या स्वतः व्यवस्थित आंघोळ करते. त्याच्यानंतर ती काय करते, फर्स्ट आंघोळ केल्यानंतर ती स्वच्छ आणि सुंदर कपडे घालते. जे फेमिनाईन कपडे असतात ते कपडे ती स्त्री घालते. शी वेअरिंग द क्लोथ्स लाईक अ फेमिनाईन. तिचा तो फ्रॉक आणि तिचे सगळे व्यवस्थित कपडे, हे पण सिम्बॉल झाला. त्याच्यानंतर ती जी मातीत राबणारी आपण असं म्हणूया, शी इज अ वॉकिंग वुमन इन अ फील्ड. ती काय करते की ती सुंदर मेकअपसुद्धा करते. ती लिपस्टिक लावते, देन आयब्रोज व्यवस्थित करते. ओके, तेव्हा एवढे कॉस्मेटिक्स नव्हते, इट्स 1930, पण ती जे होते ती व्यवस्थित करते. इव्हन हर हजबंड तो शॅटर होतो आणि तिला सांगतो की तू इतकी कशी वेगळी आणि डिफरंट आणि नाईस आणि स्ट्रॉंग दिसू शकते. तर ती म्हणते स्ट्रॉंग तर मी नेहमीच दिसते, पण तो म्हणे नाही, आज जे तुझं मॅस्क्युलिन स्ट्रॉंगर होतं आणि आज जे आहे ते तुझं फेमिनाईन स्ट्रॉंगर आहे.
तर हे कपडेसुद्धा सिम्बॉल आहेत तिच्यातल्या ग्राफ्स एक्सचेंजचे. आणि शेवटी बघा, जेव्हा तिला रडू येतं तेव्हा ती काय करते, ती त्याच कपड्यांचा आधार घेते. अँड व्हॉट शी डन, ती ते कपड्यांचा जो तिचा कोट असतो तो तिच्या डोळ्यांना येते, जेणेकरून तिचे आई जी ती क्राय करत होते, तिचे अश्रू हे तिच्या हजबंडला हेनरीला दिसणार नाहीत. So that's why the symbolism also the clothes. Now the chrysanthemums. Yes, I'm going to tell you the chrysanthemums are the symbol. I already told you chrysanthemums is a symbol of the woman. तिची जी वुमेन होती तिचे सिम्बॉल होते. Now you must say how. So let's see how. The chrysanthemums are mentioned throughout the story and can be seen a symbol of Elisa. Chrysanthemum stems are long, strong and tough, which are the symbolic of Elisa's masculine qualities. However, flowers itself is delicate and tender, which represent the parts of Elisa that are feminine. What they say की त्यांचे मुळं कडक असतात आणि घट्ट मातीमध्ये रोवलेले असतात. हा ताकदीचा जो सिम्बॉल आहे विच इज द सिम्बॉल ऑफ मॅस्क्युलाइन. आणि जे फुलं जे सुंदर नाजूक असतात, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ देम, द फ्लॉवर्स आर सिम्बॉल ऑफ फेमिनाइन ब्युटी. द कॉन्ट्रास्टली कॅरेक्टराइज्ड ऑफ chrysanthemums being both strong yet beautiful epitomize how the Elisa is atypical of woman of being both masculine and feminine. This proven true when Elisa finds the flower in the middle of the road and that the pot is gone. She is hurt, but the discovery at almost as if she is the flower herself. Elisa reviewed it, letting herself to be free and just getting hurt as a result. Many critics also argue that the chrysanthemums are the symbol of woman's frustration. How? आता तुम्ही तिला पाहिलं की शी इज अ फेमिनाईन पण होती आणि मॅस्क्युलिन पण आहे. प्रत्येकामध्ये त्या स्टोरीज असतात. पण ही जी आपली हिरोईन आहे, शी इज सो इंटेलिजंट, सो स्ट्रॉंग अँड ब्युटिफुल ऑल्सो. शी इज लाईक अ परफेक्ट वुमन अँड हर हजबंड इज नथिंग टू मॅच हिअर. ओके, ही इज अ गुड मॅन. त्याच्यानंतर तो तिला रिस्पेक्ट करतो, तिच्याशी खूप चांगला वागतो आहे. पण तिथला जे ॲडव्हेंचरस तिच्यामधलं फील आहे ते ती त्याच्यात पाहत नाही. त्यानंतर आपण सेकंड मॅन पाहिला जो आहे सेल्समन. तो आहे ॲडव्हेंचरस आहे आणि तो तिला हवी ती लाईफ जगतो आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, ही हॅड नो इमोशन. तो काय केलं त्याने, त्याला दुसऱ्याबद्दल काहीच वाटत नाही. त्यांनी तिचे सगळे फुलं फेकून दिले. माझा पॉट तिचा जो होता तो त्याने ठेवून घेतला, सो ही कॅन सेल इट. तर ही गोष्ट तिथं आहे. आणि जेव्हा तिने ते पाहिलं रस्त्यावर पडलेली फुलं, तिला रडू आलं. कारण ती काय करत होती, शी टेक केअर ॲज चिल्ड्रन. सो वी ऑल्सो सेड दॅट अनदर थिंग दॅट क्रिसॅन्थेमम्स symbolize is Elisa's children. It is seen periodically throughout the story by how Elisa cares and protects her chrysanthemums. So I am going to read the symbolisms in this story. The language of flower, often translated to symbolism, commonly within a literature. Of course, like a red rose. We all in a last year we have already known my love is like a red rose. Am I right? So here what he will say, or in a first year we also learn about the nightingale in a rose. The rose is a color of true. The red rose is a flower, a color, a symbol of true love. So, or we must say that in the chrysanthemums flowers are frequently used as a symbol throughout the story. The chrysanthemums are mentioned throughout the story and can be seen a symbol of Elisa. Chrysanthemum streams are long, strong and tough, which are the symbolic of Elisa's masculine quality, and the flowers, they are feminine quality. The contrasting characterization
chrysanthemums being the both strong yet beautiful like Elisa. Yes, ती वुमन होती म्हणून ती काही म्हणजे अशी कमी कशात होती असं नाही. फक्त तिला चान्स जी सोसायटी होती, जी अमेरिकन सोसायटी 1930मध्ये होती, ती तिच्यासाठी तिच्यासारख्या लाईक वुमनसाठी ती एवढी प्रतिकूल नव्हती. आपण म्हणू हे अनुकूल नव्हती स्टोरी. वी कॅन ऑल्सो सेड दॅट. आणि इवन त्याच्यामध्ये अजून त्याच्यात काय सांगितलेलं आहे, ओके, शी इज अ स्ट्रॉंग, शी इज अ ब्युटिफुल अँड बट सो स्मार्ट. आणि ती तिचं आपण असं पण म्हणू शकतो, अक्षरशः या फुलांचं गार्डनिंग करण्यात तिचं टॅलेंट जे होते ते वाया घालवत होतं. इवन हर हजबंड ऑल्सो टोल्ड हर. This is a proven the true when the Elisa's seeds the floor of the middle of the street. Of course, ती त्यांची काळजी घेत होती, चिल्ड्रनसारखी काळजी घेत होती. आणि त्याच्यानंतर ती आपल्याला त्याच्यात वेगवेगळे खूप अर्थ काढता येतात त्या फुलांचा, त्या स्त्रीचा. Overall, the chrysanthemum symbols Elisa's role as a woman in society. In the beginning, they are symbolize her children, but as we continue the reading, they start to symbolize her femininity and sexuality. Of course, Elisa gets annoyed with her life because of the fact that the children and the romantic encounters are non-sexual in her marriage. She has no children, म्हणून तर ती त्यांची काळजी घ्यायची. आणि तिच्या नीड्स होत्या त्या जास्त होत्या, कारण शी इज सो इंटेलिजंट वुमन. आणि तिचा हजबंडला ही म्हणजे तो तेवढा प्रयत्न करूनही तिच्यापर्यंत पोचू शकत नव्हता. ओके, हर हजबंड Henry also does not care Carter of her emotion needs and qualifies her womanhood. She eventually thinks that the things will change, but once she sees the chrysanthemums on the road, she realizes that her hopes have died as well. Symbolism. There is also the symbolism about the confinement. The story opens by describing the setting the fog over the Salinas Valley like a lid on the mountains and make of the valley a closest spot. This foreshadow Elisa's situation of being unable truly please her husband with her gift and rising chrysanthemums, in addition to being unaware of people who may try to devise her personal gain. They are the symbolism. Just remember, in the symbolism or the themes, we can say the chrysanthemums on the road are the symbols of the women in a society, especially in America, in whatever, whichever the society. पण एलिसाला आणि वुमेन्सला ज्यांना त्यांच्या लाईक विजय कलागुणांना वाव मिळत नाही, त्यांना दे आर द स्ट्रॉंग इंटेलिजंट, बट त्यांचे जो आयडियल हाऊसवाईफ असते, ही आपली जी कन्सेप्ट असते की लाईक स्त्रियांनी घरचं पाहावं, हजबंड लग्न करून गेल्यावर हजबंड जसं सांगाल तसं वागावं, नथिंग इज मोर. तर त्याप्रमाणे हे सिम्बॉलिझम आहे. ओके, सो थँक्यू.